सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला 2019 मध्ये मोहिते पाटलांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि हा बालेकिल्ला भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात घेतला। त्यानंतर 2024 मध्ये राजकीय घडामोडी घडल्या आणि पुन्हा एकदा मोहिते पाटील राष्ट्रवादीकडे गेले आणि हा जो बालेकिल्ला आहे हा राष्ट्रवादीच्या ताब्यात गेला। या ठिकाणी 2 लोकसभा भाजपला गमवाव्या लागल्या, जवळपास 4 विधानसभा भाजपने या ठिकाणी गमावल्या। त्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे भारतीय जनता पार्टीनं धुरा दिली आणि हा बालेकिल्ला परत एकदा आपल्या ताब्यात घ्यायला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सुरुवात केली आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनाच या ठिकाणाहून निधी मिळेल अशा पद्धतीची एक व्यूहरचना करायला सुरुवात केली आणि विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत त्यांची गोची व्हायला सुरुवात झाली। त्यातूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विरोधी आमदार या ठिकाणी निधी आणण्याचा प्रयत्न करतायत आणि या सोलापूरच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी आपला धनुष्यबाण भक्कम करायला सुरुवात केली आहे। नक्की कशा पद्धतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूर जिल्ह्यामध्ये आपलं बस्तान बसवतायत, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची जी सत्ता आहे त्याला छेद देण्याचा कशा पद्धतीने प्रयत्न करतायत तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी नितीन, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंतच्या इतिहासात जर पाहिलं तर राष्ट्रवादीचे सर्वात शरद पवार, माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील या दिग्गज नेत्यांनी सोलापूरचा जो हा गड आहे हा अनेक वर्ष अबाधित राखला। त्यामध्ये 2019ला अनेक दुसपुशी झाल्या आणि त्यातून मोहिते पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आणि त्या ठिकाणाहून माड्याचा जो खासदार होता तो भाजपचा निवडून आला, माळशिरसचा आमदार निवडून आला आणि जिल्ह्यामधील जवळपास 5 ते 6 आमदार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आले। त्यानंतर आता आपण पाहतोय की पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीची पिछेहाट झाली त्यानंतर नेतृत्व हातामध्ये घेतलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अतिशय मायक्रो नियोजन करून जे नगराध्यक्ष आहेत ते त्यांना निवडून आणता आले नाहीत, मात्र त्यांनी नगरसेवक जास्तीत जास्त निवडून आणले। त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये देखील त्यांनी जवळपास 30 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच सोलापूर जिल्हा परिषदेवरती अध्यक्ष हा स्वबळावरती बसवला। त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेमध्ये देखील घवघवीत असं यश संपादन केलं आणि एक वेगळ्या पद्धतीची व्यूहरचना केली। थेट त्यांनी सभेमध्येच कशा पद्धतीनं तुम्ही निधी आणताय, कशा पद्धतीने विकास करताय, निधी तुम्हाला मिळाल्याशिवाय तुम्ही विकास करू शकणार नाही अशा पद्धतीच्या जे वक्तव्य आहेत ते त्यांनी भाषणामध्ये केले आणि त्यातून कुठंतरी विरोधकांची कोंडी झाली। माळशिरसचे जे आमदार आहेत उत्तम जानकर त्यांनी ही गोष्ट बोलून दाखवली, मोहिते पाटलांनी ही गोष्ट बोलून दाखवली आणि त्यातूनच कुठंतरी सत्तेमध्ये असणाऱ्या एखाद्या नेतृत्वाकडे गेल्याशिवाय आपल्या भागाचा विकास होणार नाही अशा पद्धतीची जी भावना आहे ती राष्ट्रवादीच्या या आमदार आणि खासदारांमध्ये निर्माण झाली आणि त्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला पक्ष सोलापूर जिल्ह्यात वाढवायला एक संधी मिळाली। आपण पाहतोय की मोहिते पाटील जे घराणं आहे हे सोलापूर जिल्ह्यातील एक मोठं घराणं आहे। सोलापूर जिल्ह्याची जी राजकीय जी नस आहे ही या घराण्याला माहीत आहे आणि आता सध्या आपण पाहतोय की खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून खासदार आहेत। ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत। दिल्लीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्यावेळेस देखील ते त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांना भेटले, विविध मतदारसंघातील विविध समस्यांवरती चर्चा देखील केली। एवढंच काय तर माळशिरसचा जो पंचायत समितीचा जो सभापती आहे तो शिवसेनेचा केला, त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं बहुमत होतं, मात्र भाजपला शह देण्यासाठी मोहिते पाटलांनी व्यूहरचना करत त्या ठिकाणी शिवसेनेचा सभापती केला। यातून असं दिसतं की येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे या ठिकाणी जे नेतृत्व आहे ते आता तरी भक्कम दिसत नाही। शरद पवार जे आहेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अध्यक्ष यांच्या प्रकृतीच्या ज्या समस्या आहेत त्यामुळं ते म्हणावासे ॲक्टिव्ह सध्या नाहीत। रोहित पवार जे आहेत ते या जिल्ह्यावरती कितपत प्रभाव पाडू शकतात हे सांगू शकत नाही आणि अजितदादांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या कशा पद्धतीने सोलापूर जिल्हा हँडल करतात हे अद्याप समजलेलं नाही। त्यामुळं कुठेतरी या ठिकाणी राजकीय स्पेस आहे ती मोकळी झालेली आहे आणि ती
काबीज करण्याचं काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करताना दिसत आहेत. आपण पाहिले की गेल्याच महिन्यामध्ये पंढरपूरमधून भगीरथ बालके आणि अनिल सावंत यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि भगीरथ बालके यांनी भाषणामध्ये एक वाक्य बोलून गेले की जे पालकमंत्री प्रत्येक भाषणामध्ये सांगत होते की तुम्ही जर निवडून आला तर निधी कुठून आणणार. भगीरथ बालके यांनी थेट सांगितलं की निधी आणणारा माणूस हा आहे असं बोर्ड दाखवत त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट केलं आणि निधी देणारा माणूस आहे असं पद्धतीचं वक्तव्य करत त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. हीच ती गोष्ट आहे की आता मतदारसंघामध्ये प्रत्येकाला विकास करायचा आहे. करमाळ्याचे आमदार नारायणआबा पाटील देखील अनेक वेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यासपीठावरती दिसले. उत्तम जानकर जे आहेत ते देखील सत्तेतील जे मंत्री आहेत त्यांच्या संपर्कात असताना दिसत आहेत. मोहिते पाटलांच्याच ते पाठीमागं असतात. त्यामुळं मोहिते पाटील जो निर्णय घेईल तेच ते मान्य करतील माळशिरसच्या विकासासाठी. अशा पद्धतीची एक रचना विरोधी पक्ष मोहिते पाटील करताना दिसत आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हा जो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे तो काबीज करण्यासाठी एकनाथ शिंदे मोहिते पाटलांना सोबत घेतील अशी चर्चा आहे. आता सध्या मोहिते पाटील हे राष्ट्रवादीमध्ये आहेत त्यामुळं ते या गोष्टीवरती कोणतंही भाष्य करत नाहीत. मात्र शिंदे आणि मोहिते पाटलांची ही जी जवळीक आहे त्यातच आरोग्यमंत्री तानाजी सावंत जे आहेत माझे आरोग्यमंत्री त्यांची या ठिकाणी जर ताकद मिळाली तर निश्चित या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये एक बदल होऊ शकतो. आणि भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं ऑपरेशन लोटस सुरू केलेलं आहे, जे वेगवेगळे जे पक्ष आहेत त्यांना दाबण्याचं जे काम केलेलं आहे त्याला शह देण्यासाठी मोहिते पाटील आणि पालकमंत्री अशा पद्धतीचा सामना या जिल्ह्यामध्ये रंगू शकतो. त्यातच शरद पवार हे अजात शत्रू म्हणून ओळखले जातात. सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय प्रत्येक घटकाशी त्यांचं एक वेगळं नातं आहे. राजकीय नस त्यांना माहीत आहे. ते कशा पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये ॲक्टिव्ह होत आहेत, रोहित पवार कशा पद्धतीने या जिल्ह्यामध्ये ॲक्टिव्ह होत आहेत, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार ह्या कशा पद्धतीनं आपला पक्ष या जिल्ह्यामध्ये बांधतायत यावर देखील अनेक गोष्टी अवलंबून आहेत. तुम्हाला या राजकीय घडामोडीबद्दल काय वाटतंय? मोहिते पाटील शिवसेनेचा हात पकडतील का? पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये राहून आपला पक्ष वाढवतील? भारतीय जनता पार्टीला सोलापूर जिल्ह्यामध्ये शह देणं हे मोहिते पाटलांना शक्य होईल का? नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही जर आमचं मुंबई तक चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा.